तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच। परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे, ते तुमच्या हातात आहे। हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या, पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या। पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडे 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो। आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून देणारे नाहीये। जे मतदान करून निवडून आलो तर डबल करू, आणि दुसरे 2 मोठे वीर असं म्हणतात की मतं नाही दिली तर पैसे परत घेईन। हे यांचं प्रेम। कधीतरी बहिणीला विचारून तर बघा, तिला प्रेम हवंय का तुमचे 1500 रुपये हवेत? एखाद्या भावाने विचारलं असतं ना तर ती म्हणली असती 1500 रुपये काय, तुझे 3000 तुझ्यापर्यंत राव बाबा, माझ्याशी प्रेमाने वाग, माहेरी आले की 2 शब्द प्रेमाने बोल, बाकी काही नको, तुझं भलं होऊ दे, रोज तुझ्या घरी प्रार्थना कर। बघा, व्यवसाय आणि प्रेम आणि नाती, नात्यात पैसे नसतात आणि व्यवहारात प्रेम नसतं। व्यवहारात प्रेम करत बसला तर निघालं दिवाळं, आणि नात्यात व्यवहार आणला तर ते नातं टिकत नाही। त्याच्यामुळे कोंडाजी मामा हे यांचं नातं टिकणारच नाहीये, कारण का ते प्रेमाचं नाहीच आहे, ते फक्त मतांचं आहे। आणि मी तुम्हाला शब्द देते, भाषण रेकॉर्ड करून ठेवा, ऑक्टोबरमध्ये त्यांची सत्ता काही येत नाही, आणि त्यांची सत्ता आली नाही एक तर कोणीही तुमचे 1500 रुपये काढून घेऊ शकत नाही। आता ते असं म्हणतात 10-20 हजार रुपये देणार आहेत वाटतं, 10 का 20 हजार रुपये प्रत्येकी देणार आहेत मतदानाच्या आधी। सगळे पैसे घ्या। संगीताताई, तुम्हाला पण उद्देशून सांगते, तुमच्या सगळ्या महिलांना सांगा, पैसे घ्या, पटकन बँकेतून काढा, कारण का ह्यांचा काय भरोसा नाही। अशा धमक्या आत्ताच देत आहेत।